मला ना खूप जण म्हणतात की सर आपण 1 करोडमध्ये पिक्चर बनवूया, मराठी चित्रपट 1 करोडमध्ये. मला एवढं सांगायचं असतं की मराठी चित्रपट 1 करोडमध्ये नाही बनवू शकत. म्हणजे बनेल, ऑफकोर्स बनेल, नाही असं नाही की तुम्ही सगळ्या गोष्टी स्वस्तात स्वस्तात केल्या, तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी लो क्वालिटीच्या घेतल्यात, मग सगळ्याच पॉईंट ऑफने, म्हणजे ॲक्टर्सच्या पॉईंट ऑफने, क्रूच्या पॉईंट ऑफने, कास्टिंगच्या पॉईंट ऑफने, तर होईल, नाही होणार असं नाही आहे. पण मग त्याचा रिझल्ट काय? रिझल्ट काहीच घडणार नाही. कारण आत्ताचा जो ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्सला एक क्वालिटी बघण्याची सवय झाली आहे आणि ती क्वालिटी जर तुम्ही नाही देऊ शकलात तर मग पुढे काय करणार? आणि याचा विचारच जर कोणी नाही केला, बरं हे सगळे जे काही मी व्हिडिओज बनवतो ना, हे मेजरली पहिला प्रोड्युसर पीओव्हीने बनवते, नॉट फ्रॉम द ऑडियन्स पीओव्ही. कारण ऑडियन्स पीओव्हीने बनवण्याच्या गोष्टी अजून वेगळ्या आहेत. पण मला पहिलं असं वाटतं की पहिला आपण रूट जो आहे, की जे पिक्चर बनवतात त्यांच्याबद्दल आपण पहिला सांगायला सुरुवात करूया. म्हणजे जे मी सांगायचा प्रयत्न करतो, की जे माझे थॉट्स आहेत. ऑफकोर्स प्रत्येकाचे वेगवेगळे थॉट्स असू शकतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात, पण मला ह्या स्ट्रॉंगली वाटतात की जर प्रोड्युसरला ह्या गोष्टी अंडरस्टँड झाल्या तर आपल्या ऑडियन्सला हे पिक्चर पण खूप चांगले बघायला मिळू शकतात. आणि आपल्याकडे जे वर्षाला 100 पिक्चर बनत आहेत, मला कळत नाही की हे वर्षाला जे 100 पिक्चर बनतात त्याच्यातले किती लोकांना खरंच त्यांचा पैसा रिकवर होतो. आणि जर खरंच त्यांना पैसा रिकवर करायचा असेल तर त्यांनी ॲक्च्युली एक स्ट्रॉंग टीम घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, जी ती लोकं घेत नाहीत. आणि ती जर टीम त्यांनी घेतली तर ऑफकोर्स चांगले पिक्चर बनू शकतात. तर दॅट्स द ओनली थिंग. बघूया आता या माझे व्हिडिओज किती लोकांपर्यंत पोहोचतील मला माहीत नाही आहे, पण ॲटलिस्ट माझा हा एक ट्राय आहे.